आता कळालं, खरातच्या तृप्ताबाला बंगल्यावर गेलेल्या SITच्या हाती तुरी देऊन खरातची बायको कशी काय निसटली. खरातच्या कुटुंबावर पाळत ठेवण्यात SIT सपशेल फेल ठरली, तरी खरातचे भक्त आणि त्याचे समर्थक मात्र त्याच्या बंगल्याभोवती पहारा देत असल्याचं सांगितलं जातं. खरातच्या घरावर लक्ष ठेवण्यासाठी त्याचे भक्त, समर्थक आणि त्याच्या मुलाच्या मित्रांची काय आहे मोडस ऑपरेंडी, पाहुयात यावरचा हा स्पेशल रिपोर्ट, खरातच्या बंगल्याभोवती भक्तांचा पहारा. नमस्कार, मी संदीप आणि तुम्ही पाहता LS मराठी. भोंदू अशोक खरातचे काही भक्त, परिचित आणि समर्थक तसेच त्याच्या मुलाच्या मित्रांनी खरातच्या घराभोवती एक मजबूत नेटवर्क उभं केलंय. कर्मयोगीनगर मधील तृप्ताबाला या बंगल्याबाहेर त्यांच्याकडून बारकाईनं लक्ष ठेवलं जातंय. कोण येतंय, कोण जातंय, कोण काय काय चौकशी करून जातंय याची नोंद ठेवली जाते. ही मोडस ऑपरेंडी सर्वांना चक्रावून सोडणारी आहे. खरातच्या कुटुंबाची माहिती घेण्यासाठी दिवसभरात कोण येतंय, कोण जातंय यावर खरातचे भक्त लक्ष ठेवून आहेत. खरात भक्तांच्या याच मोडस ऑपरेंडीमुळे खरातची बायको SITच्या हातून निसटण्यात यशस्वी झाल्याचं सांगण्यात येतं. खरातच्या घराभोवती कुणी अनोळखी इसम चक्रा मारताना दिसत असेल किंवा तपासाकरिता काही माहिती घेण्यासाठी कुणी येत असेल तर काही वेळातच त्या ठिकाणी दोघे तिघे दुचाकीवरून येतात आणि काय काम आहे, कशाला आलात, काय पाहिजे म्हणून विचारणा करतात. शिवाय घराबाहेर असलेला सुरक्षा रक्षक लगेचच कुणीतरी आल्याची माहिती बंगल्यात उपस्थित असलेल्या कुटुंबियांच्या सदस्यांना देतो आणि मग सर्व प्रकारची खबरदारी घेतली जाते. तिथले खाजगी सुरक्षा रक्षक किंवा त्याच्या कुटुंबातील सदस्य एखादी व्यक्ती खरातच्या घरापर्यंत जाण्यापूर्वीच कुठून आलात, काय काम आहे अशी विचारणा करून त्यांची वाट अडवून धरतात आणि खरात विषयी त्यांच्याकडून काही माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता आम्हाला माहिती नाही, बंगल्यात कुणी नाही असं सांगतात. अशोक खरात आणि त्याची पत्नी कल्पना हिच्यापासून आम्हाला काहीच त्रास झाला नाही, उलट त्यांचं बोलणं आमच्याशी चांगलंच असायचं, आम्हाला अशोक खरात याच्याबद्दल कधी काही संशय आला नाही असंही ते सांगतात. गेली 4 दिवसांपासून तृप्ताबाला या बंगल्यात खरातची मुलगी तसेच एक वृद्ध महिला वास्तव्यास आहे. SITच्या हातून घरातून सही सलामत निसटलेल्या खरातच्या बायकोनं तर आता बाहेर राहून अटकपूर्व जामिनासाठी अर्ज देखील केला. येत्या 10 एप्रिलला त्यावर सुनावणी होणार. दुसरीकडे SITने चौकशीसाठी ताब्यात घेतलेला खरातचा मुलगा हर्षवर्धन सध्या नॉट रिचेबल असल्याची चर्चा आहे. कल्पना खरातला पकडण्यासाठी तिच्या घरी गेलेल्या SIT पथकानं त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतलं होतं. आता मात्र तो SIT पथकाला काही एक न सांगता घरातून गायब झाल्याची माहिती आहे. त्याचा फोनही नॉट रिचेबल असल्याचं सांगण्यात येतं. हर्षवर्धन असाही पुण्यातच राहत होता. तो 2 दिवसांपूर्वीच पुण्याला गेल्याचं सांगितलं जातं. हर्षवर्धनला SITनं चौकशीसाठी ताब्यात घेतलं होतं, मात्र चौकशी करून त्याला सोडून देण्यात. एकूणच काय तर खरातची बायको फरार, मुलगा नॉट रिचेबल आणि खरातच्या भक्तांकडून मात्र त्याच्या बंगल्यावर जागता पहारा. ही मोडस ऑपरेंडी सध्या चर्चेचा विषय बनली.